महायुतीची सभा दादर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या ठिकाणी होत आहे आणि याच सभेसाठी एक नवा चेहरा महायुतीच्या व्यासपीठावर दिसून येतोय। तो म्हणजे सुवर्ण गवस। सुवर्ण गवस एक भाजी विक्रेत्या ज्यांना महायुतीने उमेदवारी दिलेली आहे आणि आता त्या निवडणूक रिंगणामध्ये उतरल्यात। या निवडणुकीमध्ये आपण जिंकणार असा विश्वासही सुवर्ण गवस यांनी व्यक्त केलाय। खरं तर तुम्ही आज इथे आलेला आहात, एक वेगळा अनुभव येतो आहे, कसं वाटतंय? जय महाराष्ट्र। मी सुवर्णा पद्माकर गवस, प्रभाग क्रमांक 12 मधून मी इथे पहिल्यांदा उपस्थित आहे आणि हे आपले लाडक्या बहिणींचे भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमच्या गोरगरिबांचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्यामुळे मी आज इथे आहे आणि सर्व जनतेचं जे माझ्यावरती प्रेम आहे भरभरून त्यांच्यामुळे मी आज इथे उभी आहे। आणि आपल्या येणाऱ्या 15 तारखेला मतदान आहे आणि निश्चितच भगवा झेंडा फडकणार आहे आणि मी जिंकून येणार आहे। 101% मी जिंकून येणार आहे हे निश्चित। आता सभा काही वेळा सुरू होत आहे पण तुम्ही जिंकून येणार, तुम्ही फुल कॉन्फिडन्स मध्ये दिसता। तयारी केवढी झालेली आहे? अंतिम 2 दिवस राहिलेले तयारी आम्ही सर्व महिला वरिष्ठ पदाधिकारी आणि माझ्या प्रभागामध्ये जे आहेत पदाधिकारी ते घर टू घर फिरत आहे। प्रचार चांगल्या प्रकारे चालू आहे आणि रिस्पॉन्स पण खूप छान मिळत आहे। त्याच्यामुळे नो डाऊट 16 तारखेला हा आपल्या इथे गुलाल उडणार आहे आणि जिंकून नक्कीच येणार आहे। मला अपेक्षा पण नव्हती की मला हा राजयोग भेटणार आहे आणि ही सुवर्ण संधी मला मिळणार आहे। म्हणजे मी धन्यवाद करते एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे लाडके आमदार प्रकाशदादा सुर्वे आणि सर्वात महत्त्वाचं ते माजी नगरसेविका गीताताई सिंगण आणि संजय सिंगण साहेबांचे की त्यांच्यामुळे माझा हा दिवस मला आज इथे भेटला आहे।